बिल्कुल, और बढ़िया प्रदर्शन इनकी तरफ से हुआ। पहली गेंदबाजी करने के लिए गेंदबाज तैयार। इस बार गेंद फाइन लेग क्षेत्र की तरफ बढ़िया तरीके से खेल रहे हैं और गेंदबाज के बाद 4 रन। आपण पाहतोय हा सुद्धा सामना त्याच प्रकारे हाय व्होल्टेज होणार आहे. आतापर्यंत आपण पाहतोय 2 चौकार इथं जे मनसच्या बॅटमधून आलेत आणि लगातारच्या 3 चौकारासाठी आपण पाहतो 4 चौकारासाठी या ठिकाणी एक पारितोषिक येते 555 रुपयाचं. हॉटेल निवांत अँड दणकेचे प्रोप्रायटर संपतजी दराडे यांच्या वतीनं जे आपण पाहतोय 555 रुपयाचं पारितोषिक जे पूर्णपणे आपल्याला पाहायला मिळते. ही पारितोषिकांनी ना या खेळाडूंना खऱ्या अर्थानं प्रोत्साहित केलंय. काय सामना आपण या आधी पाहिला. आजच्या विलेजच्या हाफ मध्ये पाहतो 2 सुपर ओव्हर असं कदापि कोणाला वाटलं नव्हतं. प्रशांत सर. बिल्कुल, और आज 2 सुपर ओवर मतलब जो हम उम्मीद कर रहे थे खास करके विलेज से कुछ मिलना चाहिए. बहुत ही अच्छी क्रिकेट. अमोल जी, अतुल जी बहुत खुश. अरे ओहो, चांगला बॉल होता यावेळेस पॅड वरती आणि क्या बात आहे. इथं लेग्स बाईट्स जे आपण पाहतोय 555 रुपयाचं पारितोषिक संपतजी दराडे साहेबांच्या वतीनं लगातारच्या 4 चौकारासाठी आलं. दुसऱ्या बाजूनं जर पाहिलं तर प्रत्येक विकेटसाठी जर सेंट्रल इलेव्हेटरचे संघ मालक यांच्या वतीनं सुद्धा 500 रुपयाचं पारितोषिक आहे. त्याचबरोबर सन्माननीय पप्पूशेठ फुंडे यांच्या वतीनं आणि पहा क्या बात आहे, विकेटची मागणी केली आणि इथं विकेट की पतंग. फलंदाज हसन बाद विकेट. थँक्यू डीजे. चॅम्पियन ट्रॉफीचा महासंग्राम आपण बघतोय. मी बॅट्समनना विनंती करेन, चला सज्ज राहा, वेळ आपल्याकडे फार कमी आहे. अनेक बक्षिसं या ठिकाणी येत आहेत. सिरसा स्पोर्ट प्रेझेंट चॅम्पियन ट्रॉफी 2021 पर्व दुसरं हे सोनेरी पान आहे. आणि बऱ्याच वेळा काय होतं की खुल्या गटातलं क्रिकेट असतं नवनाथ, त्यामुळे प्रेक्षकांना वाटतं की इथे खूप चांगलं होईल, परंतु तालुका हा. डीजे थँक्यू. डीजे आतमध्ये तुम्ही लक्ष थोडंसं द्या. देखिए डीजे अपन का इंजन भी गर्म है, वो भी नहीं रुक रहे हैं. मैदान के अंदर बहुत ही बढ़िया क्रिकेट होती भी. एक चौका आने के बाद अब प्रसाद कम बैक करने की कोशिश कर रहे हैं. इस गेंद को हंसर पर खेलना चाहते थे, काफी ऑफ के बाहर आए थे. डायरी के अंदर बहुत ही बढ़िया फील्डिंग. थ्रो इतना अच्छा नहीं है लेकिन ज्यादा नुकसान नहीं है. रन संख्या 9 रन 1 विकेट के नुकसान पर. अभी जो मुकाबला चल रहा है जहां संकल्प 11 शिरूर पुलिस की टीम बल्लेबाजी कर रहे हैं. टॉस जीतकर बल्लेबाजी करने का फैसला लिया था. इन्होंने कहा कि हमारे पास अच्छी बल्लेबाजी है, एक फाइटिंग टोटल हम रखना चाहते हैं. नक्कीच प्रशांत सर. बरेचसे आपल्या गावातील ग्रामस्थ सुद्धा या ठिकाणी लगातारच्या 4 चौकारासाठी जे आपण पाहतोय हॉटेल निवांत अँड दणकेचे मालक संपतजी दराडे साहेब यांच्या वतीनं 555 रुपयाचं पारितोषिक आहे. वसंत शेठ दराडे साहेब आहेत लगातार 3 षटकारासाठी 500 रुपयाचं पारितोषिक आहे. पप्पूशेठ फुंदे आहेत आणि पहा याचबरोबर आणखीन एक विकेट. विलेज हा पे इथे फारसं काही मिळणार नाही. प्रेक्षकांना वाटतं की मेजबानी मिळणार नाही असं वाटलं होतं, परंतु इथे काल आणि आज दोन्ही जर तुलना केली तर अतिशय क्लास क्रिकेट झाले. म्हणजे फक्त बॅटिंग चांगली झाली असं नाहीये, बॉलिंगही तितकीच उच्च कोटीची झाले आणि शेवटच्या चेंडूपर्यंत सामने रंगलेत. ज्यांनी पाहिलंय त्यांच्यासाठी ही पर्वणी होती, ज्यांनी नाही पाहिलंय त्यांच्यासाठी एक एखादी स्टोरी असू शकते, ती कोणतरी जाऊन सांगेल. परंतु आज tenniscricket.inच्या माध्यमातून जे प्रेक्षक आपल्याबरोबर होते त्यांच्यासाठी पर्वणी आहेत, इथले साक्षीदार आहेत त्यांच्यासाठी देखील पर्वणी ठरलेली आहे. नाही, ही क्रिकेटची पर्वणी आहे. त्याचबरोबर क्रिकेटच्या पंढरीचा सोहळा देखील जो आहे, कारण इथं तुम्ही
कालचा दिवस पहा, आजचा दिवस पहा, विचार जर केला ना, एकही सामना असा नाही की कुठल्याच प्रकारे रटारवाणी झालाय. प्रेक्षकांना जे सामने पाहिजेत ना, अक्षरशः मी तर म्हणे 4-5-6 लाख रुपयाची स्पर्धा आहे की काय, म्हणजे पारितोषिक खूप मोठं आहे की काय. या स्पर्धेचे ना काल शुभारंभ झाला, परंतु आज तुम्ही ऑनलाईन वॉचिंग देखील पाहिलं तर 7 ते 60 हजार लोक या स्पर्धेशी जोडले गेलेत. आणि पाहिजे आपल्याला आलिमचा पुढचा बॉल. यावेळेस बिघिट केलाय आणि पहा बाळा शिंदे कोसळलाय. विकेट. से टप्पा ऑफ टर्म के बाहर था, वहां से गेंद थोड़ी बाहर की तरफ ऑल निकल रही थी और शपल के आंसर की तरफ गेंद को खेल दिया था. स्क्वायर लेग की तरफ खिलाड़ी मौजूद, उनके गोदी में गेंद जा पहुंची है. देखिए दोबारा किस तरह से हुआ है. टेनिस क्रिकेट.in के माध्यम से संदेश, शुक्रिया, अच्छा काम आप बिल्कुल कर रहे हैं. बल्ले की बीचों बीच नहीं है, बल्ले के टो को लगी है और इसके साथ गेंद चली गई स्क्वायर लेग की तरफ. और स्क्वायर लेग पर जो खिलाड़ी था, इन्होंने बहुत ही शानदार कैच, बहुत ही बढ़िया कैच जो कि बाउंड्री लाइन पर. अलीम तैयार, दूसरा ओवर प्रगति पर है. रन संख्या 9 रन, 3 विकेट के नुकसान पर. नए बल्लेबाज मैदान के अंदर आए हैं. राजेश ढगे, चेतन आए हैं इस बार भी उसी अंदाज में, लेकिन गैप में खेले गए एक बार फिर तेजी के साथ बाउंड्री की तरफ जा रही है, नहीं रोक पाएंगे. 4 रन. दर्शनीय स्ट्रोक, टाइमिंग बढ़िया. माननीय श्री नितीनजी चौधरी, पोलीस पुणे, या ठिकाणी सामन्याचा आनंद घेतात. साहेबांचं सुद्धा खूप खूप मनापासून स्वागत असेल. शिवराज डाळमिल यांच्या वतीनं जे आपण पाहतोय लगातारच्या 2 विकेटसाठी इथं 200 रुपयाचं पारितोषिक गोलंदाजासाठी होतं आणि ते पारितोषिक देखील ते रोख या ठिकाणी जमा करतायत. पारितोषिकांची खैरात आमचे पप्पू शेठ फुंदे असतील, दुसऱ्या बाजूने वसंत शेठ दराडे साहेब आहेत, संपतजी साहेब आहेत. सर्वांच्या वतीनं इथं आपण पाहतोय की चौकार षटकार विकेटसाठी सुद्धा पारितोषिक आहेत. खूप मोठी फरपणी. चांगला बॉल. यावेळेस मात्र गल्लीचा क्षेत्ररक्षक बॉलला पूर्णपणे अडवतोय. बाळा शिंदे, राजेश आणि केतन जे आपण पाहतोय, बाळा शिंदे यांची विकेट पडली, त्यानंतर मात्र हे कॉम्बिनेशन आता जुळेल की नाही हे आपल्याला पाहायचंय. धाव फलकावरती आपण जातोय. 3 फलंदाज आतापर्यंत पूर्णपणे बाद झालेत. 14 धावा धाव फलकावरती बनवले गेल्यात. किती धावा होणार, कारण 4 षटकांचा सामना आहे. आलिम गोलंदाज तयार. इस बार काफी ऑप्शन के बाद अंपायर को एक्सरसाइज करने का मौका मिला है. इस प्रतियोगिता में एक खासियत है, 41 रंग है, बहुत सारी अच्छी चीजें आप देख सकते हैं. तीसरे अंपायर का इस्तेमाल हुआ है आज के दिन में सबसे ज्यादा, जो कि तीसरे अंपायर का इस्तेमाल हुआ. अगली गेंद के साथ अलीम गेंदबाजी करेंगे. प्रभु गेंदबाज है. ओ फाइनलिंग क्षेत्र की तरफ खेलते हुए सुंदर फील्डिंग. अगर यहां से पीछे गेंद जाती तो नहीं रुकती. आउटफील्ड बहुत तेज है. चतुरा के साथ दिमाग के बत्ती को जलाते हुए सही सोच के साथ सही जगह पर इनका हाथ ऊपर चला गया. बिल्कुल इसका फायदा होगा. रन संख्या 16 रन, 3 विकेट के नुकसान पर. अमर सर, एक सूचना आहे की इथून पुढच्या प्रत्येक गोलंदाजाला जे हँड इनर आहे ते काढायला कंपल्सरी काढायचं. एक सूचना आहे. इस ओवर की कहानी नवनाथ देखिए, विकेट के साथ शुरू हुई, उसके बाद में खूबसूरत चौका, सिंगल, वाइड बॉल, सिंगल, और एक बड़ा मुकाबला बिल्कुल मैदान के अंदर चल रहा है. संकल्प के साथ बल्लेबाज भी उतरे हैं और दूसरी तरफ से अच्छा प्रदर्शन बिल्कुल रहा है देगा व कोराली टीम का. अलीम की अगली गेंद दूर वाले एंड से. ओहो, बढ़िया क्रिकेट. सेंट्रल लेवेटर देगा कोराली की टीम मैदान के अंदर है और अच्छी गेंदबाजी, सुंदर गेंदबाजी का मुजाहरा. ज्यादा खुलकर खेलने का मौका नहीं दे रहे. और नवनाथ, लाइन और अच्छी है, लेंथ अच्छी है, बल्लेबाज अपने बाजू नहीं खोल पा रहे हैं. प्रशांत जी, जी हा, अच्छी गेंदबाजी आहे यावेळेस पहा. आणि इथं हो कदाचित आपण विचार सुद्धा केला होता की कदाचित आता जेल होणारच की काय, परंतु डोळ्याचा पातळ लवतं जेल सटकला गेला. एक संधी होती आणि जी पूर्णपणे गेली. 17 धावेवरती खतरा जो कदाचित शिरूर संघाला झाला असता, परंतु कोराळे अतिशय लाजवाब. सेंट्रल इलेक्टर या संघाची सकाळच्या 17 पासून जे आपण पाहतोय जमेची बाजू आहे ना, युनिटी इज पॉवर. एकता हेच बळ. एकीचं जे बळ आहे ते खूप मोठं या संघाकडे.
निश्चित आता धापलका धावा झाल्या 17-3 गड्याच्या मोबदल्यामध्ये 17 पर लॉस ऑफ फ्री विकेट आफ्टर 2 ओव्हर. आणि संधीचा जर विचार केला, संधी ही अशी असते की सकाळी उठल्यानंतर आपण चहा पितो, त्या चहामध्ये बिस्किट टाकलेलं असतं. ते बिस्किट जर नवनाथ योग्य वेळी आपण बाहेर काढलं नाही ना, तर त्याची मजा निघून जाते, उसका मजा किरकिरा हो जाता है. उसी तरह से जब आपको मौका मिला उसका फायदा उठाइए. ये मौका था, आसार क्या था, लॉलीपॉप था, लड्डू था. शादी का समय नहीं है, लड्डू बांटने का समय नहीं है. पकड़ो कैच जीतो मैच, यही मंत्र है. 17 रन 3 विकेट के नुकसान पर संकल्प 11 ने टॉस जीतकर पहले बल्लेबाजी करने का फैसला लिया. तीसरे ओवर का खेल अब मैदान के अंदर बिल्कुल देख रहे हैं नवनाथ, बहुत सारे इनाम भी आ रहे हैं, अच्छे संकेत है. नक्कीच नक्कीच. सेंट्रल एलिव्हेटर्स पुणे कंपनीचे किरण तासकर अर्थात सरकार, खास संपूर्ण टीम जी आहे, संपूर्ण कंपनी ती जी मित्रमंडळी आहेत सामन्याचा आनंद घेत आहेत. यावेळेस चप्पल लाईनवरती गेला केतन, परंतु हा बॉल जो सोन्यासारखा बॉल होता तो मात्र पूर्णपणे फसलाय. 17 धाव्यांवरती संघाची जी धावसंख्या आहे जी आपण पाहतोय आरखेळली गेली आहे. तिसऱ्या षटकाचा पहिला बॉल सतीश किती सुंदर रीतीने टाकतोय. बिल्कुल बढ़िया गेंदबाजी. जिस तरह से कल का दिन रहेगा, बहुत सारे सुपरस्टार इस मंच पर आएंगे. कल 8 बजे हम दोबारा जुड़ेंगे आपके साथ. रन संख्या 17 रन 3 विकेट के नुकसान पर तीसरे ओवर का खेल मैदान के अंदर जारी है. सतीश अच्छी गेंदबाजी करते हुए राउंड विकेट. नहीं नहीं नहीं, इस बार शॉट अच्छा नहीं था. सुंदर गेंदबाजी का मुजाहिरा. मन बना के पीछे विकेट कीपर के पीछे खेलना चाहते थे, लेकिन ये खराब शॉट सिलेक्शन. मन बना के खेलेंगे तो फायदा गेंदबाज का होगा. चांगली समज आहे. खेळाडूंनी थोडीशी अपील सुद्धा या ठिकाणी केली होती. मी प्रशांत सर तुम्हाला वारंवार सांगेल की पलीकडच्या बाजूला जो संघ सुपर ओव्हर जिंकून विजय होऊन वरती आलाय, अर्थात जे आपण पाहतो की आमदार अभिमन्यू पवार क्रिकेट क्लब कासारसारची, या संघाकडे मी प्रेक्षकांना सुद्धा सांगेल की शून्यातून जो संघ विश्वनिर्मिती करतो तो विजयाच्या दृष्टीने जात असतो. त्या यावेळेस परत एकदा चांगला बॉल, चांगली लेंथ इथं आपल्याला पाहायला मिळते. गुड लेंथ पॉइंट वरती बॉल पडला, एक चांगला राईस होताना आपल्याला पाहायला भेटला आणि त्यानंतर चेंडू मात्र डॉट. Excellent bowling. Again, the pitching out of the batsman going onto the back foot, looking for that on drive, beating completely. A beautiful line from the bowler. Satish doing very good job. Magnificent bowling. पाप बिग हिट केलाय आणि इथं 1 2 3 4 5 क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आपण पाहतोय होते, परंतु चेंडू 5 क्षेत्ररक्षकांना चकमा देत थेट सीमा पार फरार. सावकार 4 रन. क्रिकेटमध्ये अनिश्चितता किती ठासून भरलेली है. गेंद में कोई खराबी नहीं थी, शॉट अच्छा नहीं था, हवा में गेंद, लेकिन उसके बावजूद पॉइंट बढ़ने की तरफ जाती है. रन संख्या 21 3 विकेट के नुकसान पर तीसरा ओवर प्रगति पर है. 21 पर लॉस ऑफ 3 विकेट. पहिल्या 3 बॉलवरती प्रशांत सर एकही धाव नाही, परंतु जे 4 बॉल झाले, चौथ्या बॉलवरती एक चौकार आला आणि इथं थोडासा आता केतनने श्वास घेतला असेल की 4 धावा आल्यात, कम से कम बॉल तर डॉट नाही, म्हणजे बॉल एकही डॉट जाऊन देता कामा नये. पाहिजे सतीश राऊंड विकेट मारा. यावेळेस मात्र फुल टच बॉल लगापला केलाय. चेंडू 1 बाउन्स, 2 बाउन्स, 3 बाउन्स, 4 बाउन्स, चौकार, सीमा रेषा पार. 4 रन. इथं थोडासा कामकाज करताना आपल्याला पाहायला मिळतंय केतन 9 बॉलमध्ये 14 धावा बनवतोय. संघाची एकूण धावसंख्या 25 धावा, 25 रन. शेवटचा एक चेंडू तिसऱ्या ओव्हरचा जो शिल्लक आहे आपल्याला पाहायचं या बॉलवरती आता किती धावा येणार. 3 गेंदे, कोई रन नहीं. चौथी गेंद पर चौका, 5वीं गेंद पर चौका आया है. इस बार रत्नात्मक स्ट्रोक गेंदबाजी के बाहर. 4 लगातार 3 चौके आए हैं. वेल वेल वेल, क्या बल्लेबाजी है. पहली 3 गेंदे गेंदबाज की, उसके बाद में 3 गेंदे बल्लेबाज की है. ये मैच काटे की टक्कर होगा. 29 रन 3 विकेट के नुकसान पर किस तरह से हुआ है. टप्पा बहुत छोटा था, बल्लेबाज ने स्विच हिट किया और उसके बाद टाइमिंग के साथ प्लेसमेंट बहुत अच्छी है. गेंदबाजी के बाद 4 रनों के लिए जाते भी. निश्चितच लगातारच्या 4 चौकारासाठी सुद्धा पारितोषिक होतं, परंतु इथं 3 गेलेत. संपतजी दराडे साहेबांचं हे पारितोषिक हॉटेल निवांत ॲट दणके यांच्या माध्यमातून होतं, परंतु एक पुढच्या म्हणजे ज्यावेळेस ओव्हर कंटिन्यू होईल त्यावेळेस ती संधी असेल. पाहायचे आपल्याला राजेश केतनची फटकेबाजी आतापर्यंत सुंदर आहे. 10 बॉलमध्ये 18 धावा केतन आतापर्यंत बनवतोय. वेळ थोडासा वाचवायचा आहे.
ताबडतोब वेळ थोडासा वाचवायचा आहे. आपले जेवढे कमिटीचे सदस्य आहेत त्यांना विनंती आहे, मॅच बॉल आतमध्ये पाठवणं गरजेचं आहे. 3 ओव्हर नंतर 3 बाद 29 धावा धाव फलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. संकल्प 11 शिरूर संघाचा. सेंट्रल की जो टीम मैदान के अंदर है आप देख सकते हैं देगांव कोराली की टीम. अच्छा माहौल, आज उच्च कोटि का खेल मैदान के अंदर. कल एक बार फिर मैं आपको बताना चाहता हूँ 8 बजे आपके साथ जुड़ेंगे और टेनिस विश्व के सबसे बेहतरीन जाबाज खिलाड़ी इस मंच पर अपना जलवा दिखाने के लिए आएंगे. आणि यावेळेस पहा फटका फसलाय. मिस्टर शॉट, क्षेत्ररक्षक बॉल पर्यंत जाईल, बॉल थोडासा गिरकी घेईल आणि इथं फक्त भारत बॉल जो आहे तो अक्षरशः जे आपण बालपणात खेळतो एखादा भोवऱ्यासारखा भरभर असा बॉल जो आपण पाहतो गिरकी घेणारा जो कार्यार्थानं होता. इथं फक्त धावांसाठी धाव जे आता शिरूर संघाची आपल्याला पाहायला मिळेल. पहिल्या बॉलवरती इथं थोडासा आक्षेप देखील जो आपण पाहतोय घेतला जातोय आणि सुंदर. देखिए अंपायर अपना काम करेंगे. अगर आपने एक बार इशारा किया है तो अंपायर अपना काम करेंगे और अब जाकर किस बात के लिए है वो भी देखा जाएगा. अमर साठे मैदान के अंदर हैं. अमर साठे बिल्कुल बल्लेबाजों को बताते हुए वक्त बहुत कम है. चर्चा तो जारी है मैदान के अंदर. चॅम्पियन ट्रॉफी 2021 बिल्कुल आप देख रहे हैं. भगवान बाबा वामन भाऊंच्या पदस्पर्शानं पावन झाली पिंपळगाव नगरी. टाळ मृदुंगाचा नाद करती वारकरी विठूचा गजर घुमतो आहे हृदयांतरी. अमर सर फ्लेअर डिलिव्हरी. बिल्कुल इस वक्त ये फेड डिलिव्हरी है. नवसाला पावणाऱ्या व हाकेला धावणाऱ्या आईचा म्हणजे आशीर्वाद, मोठा देवीचा आशीर्वाद आहे माथ्यावरी. शिक्षक, सैनिक, पोलीस, खेळाडू आणि शेतकरी यांची कीर्ती पसरली जगभरी. न्यायाभर छताखाली हिरवा शालू नेसून सजली नटली. केतन स्ट्राईक वरती आहे. आता जर चौकार मारला तर पारितोषिक असा तो मान मिळवणार आहे. हो, यावेळेस पायावर अपील देखील जे आपल्याला हलकीशी लेट दी बिफोर विकेटची जी पाहायला मिळते. आणि परंतु याआधी 3 जे चौकार मारले या आधीच्या ओव्हरमध्ये ते क्लासिकल होते आणि गुणवत्ता सुद्धा त्यांची चांगली होती. पाहिजे आपल्याला धाव फलकावरती आपण जाणार आहोत. बेलोटे सर या ठिकाणी स्कोरिंग करतायत. 31 धावा धाव फलकावरती आहेत. बिल्कुल 31 रन 3 विकेट के नुकसान पर चौथे ओवर का खेल जारी है. निर्णायक ओवर मैदान के अंदर चलता हुआ. फाइन लेग पर खिलाड़ी मौजूद, एक थर्डमैन क्षेत्र की तरफ खिलाड़ी है. पाय यावेळेस स्टँडर्ड डिलिव्हरी वागाची दाट फोडलाय पार सिक्सर थरट. किया और लॉन्ग ऑन पर हवा जो बह रही है उसका भी फायदा उठाया. प्रशांत सर अजून 2 चौकार किंवा षटकार आले. यावेळेस सुद्धा ट्राय केले होते. राजेशचा प्रयत्न फसलाय. 40-45 धाव संख्या. मी तर सांगेल 40 धावा जरी झाल्या शिरूर संघ थोडासा भारी पडेल. रन संख्या 37, 37 रन 37 धावा तीन धाव विकेट. फलकावरती जे आपल्याला पाहायला मिळत आहेत. शेवटचे 2 बॉल जे आपण पाहतोय शिल्लक आहे. पाहायचे आपल्याला किती धावा होणार. 40, 45, 50 पर्यंत सुद्धा संघ जाईल की रोखला जाईल. सेंट्रल एलिव्हेटर हा सुद्धा संघ या मैदानावरती सर्वात क्षेत्ररक्षण आणि गोलंदाजीमध्ये अवलय ठरणार आहे. पुढचा बॉल. हो कदाचित राजेशला वाटलं बॉल चप्पल लाईनच्या बाहेर आहे की नाही, परंतु इथं पंचांनी निर्णय जो आपण पाहतोय बिल्कुल गेंद अंदर आई है. टप्पा खाने के बाद अंदर आई है. बल्लेबाज सफल भी हुए हैं. ये सारी चीजें देखी जाएगी. बहुत जो कि ऑफ स्टंप के बाहर भी आए थे और वहां से टप्पा खाने के बाद उछालती भी गेंद एक बार फिर अंदर आई है. सुंदर गेंदबाजी का मुजाहरा. 37 विकेट के नुकसान पर तीसरे अंपायर की तरफ जाना चाहते हैं. बहुत कुछ हुआ है. एक्शन, रिएक्शन, एक बार फिर टेंशन, बहुत सारी चीजें. ये पूरा दिन जो है प्रेशर वाला रहा है और दिल की धड़कनें हर बार तेज होती हुई हमने देखा है. संकल्प 11 ने टॉस जीतकर बल्लेबाजी करने का फैसला किया है. निर्णायक ओवर की क्या ये आखिरी गेंद होगी ये भी देखा जाएगा. जिस तरह से मुकाबला चल रहा है तीसरे अंपायर की बारी आई है. उमेश जी को मैं देख रहा हूं इस वक्त कॉम्बॉक्स के सामने से गुजर रहे हैं. अमोल शिरसाट बहुत कुछ टूर्नामेंट के करता, आयोजन करता.
इस सीजन का सबसे बेहतरीन डिलीवरी, सबसे बेहतरीन टूर्नामेंट है और ये अच्छी गेंद है, फेयर फेयर डिलीवरी है। अगली गेंद के साथ गेंदबाजी करेंगे भरत। ओहो बढ़िया गेंद, सुंदर गेंदबाजी का मुजाहिरा। एक रन मुकम्मल किया, क्या दूसरे के लिए वापस आना चाहेंगे? दूसरे के लिए वापस आना चाहते थे लेकिन एक रन के साथ ही संतुष्ट होना पड़ेगा। आखिरी गेंद पर एक बहुत ही महत्वपूर्ण विकेट और उसके साथ सिंगल भी आया। रन संख्या कुल मिलाकर 38 रन, जीतने के लिए 39 रनों की जरूरत है। इस मैच में हम बात कर रहे थे 45 के बारे में, 45 तो नहीं हुए, 35 के ऊपर भी बहुत अच्छा मैच कल भी हुआ है। आज भी उम्मीद लगा के बैठे हुए ये भी अच्छा मैच हो जाएगा। परंतु मी आवर्जून सांगेल की या 38 धावा प्रशांत सर लढण्यासाठी खूप आहेत। या मैदानावरती या 38 धावा ज्या आहेत त्या लढण्यासाठी शिरूर सारख्या संघाला कदाचित मी सांगेल की हरकत नाही, तो संघ लढेल, पुरेपूर लढेल। दुसऱ्या बाजून आपण पाहतोय की सेंट्रल एलिव्हेटर्स हा सुद्धा संघ जो कमीपणा घेणार नाहीये। जायचंय आपल्याला परत एकदा मैदानाच्या आत। यानंतर प्रेक्षकांना मी विनंती करेल कोणीही कुठं जाऊ नका, कारण क्वार्टर फायनलचा एक धगधगचा रोमहर्षक थरार तुम्ही यानंतर पाहणार आहोत। 38 धावा ज्या बनवल्या गेल्यात, प्रसादनी सुद्धा चांगली गोलंदाजी केली, आलेमचं सुद्धा कौतुक करावं लागेल, सतीशचं सुद्धा कौतुक करावं लागेल आणि भारतनं सुद्धा अतिशय सुंदर गोलंदाजी केली। जाणार आहोत आपण मैदानाच्या आत प्रशांत सर। बिल्कुल 38 रन जो हमारे पास है वो ख्वाब है, जो हमारे पास है वो लाजवाब है। ये सोच के एक बार फिर अच्छी क्रिकेट खेलने की जरूरत है गेंदबाजों को। आएगा मजा, क्योंकि सेंट्रल एलिवेटर देगांव की जो टीम है वो भी एक बार भी सक्षम टीम मानी जाती है। आज का दिन भी बहुत अच्छा रहा है। चैंपियन ट्रॉफी 2021 सीजन का सबसे बेहतरीन टूर्नामेंट बिल्कुल आप देख रहे हैं। बहुत सारे दर्शक जो है कल भी हमारे साथ जुड़ेंगे। मैं दर्शकों को बताना चाहता हूं कल जो है और मजा आएगा। टेनिस विश्व के बहुत सारे बड़े खिलाड़ी इस मंच पर अपना जलवा दिखाने के लिए आ रहे हैं। तो कुछ देर के लिए हम जाएंगे, हमारे डीजे ऑपरेटर हमारे साथ जुड़ेंगे, बल्लेबाज भी मैदान के अंदर जाएंगे। ज्यादा समय नहीं जाना चाहिए, बल्लेबाज मैदान के अंदर जाएंगे। देखते रहे, सुनते रहे। चैंपियन ट्रॉफी 2021 का घमासान पिंपलगांव तप्पा, इस जो कि गांव में ये चल रहा है घमासान, बीड और निगा जो कि नगर के सेवा पर ये चल रहा है घमासान। और इस बार चल रहा है घमासान, हर पड़ाव को जीतने के लिए खिलाड़ी लगाएंगे जी जान। मैदान के अंदर मंत्रणा चल रही है। चलिए बल्लेबाजों को मैदान के अंदर जाना है। गणपती बाप्पा मोरयाचा आवाज मैदानामध्ये घुमलाय। मैदानामध्ये आलिम सारखा एक महत्त्वाचा खेळाडू आपल्याला बघायला मिळेल का ते बघणं फार गरजेचं असेल। अतिशय दर्जेदार कामगिरी त्यांच्याकडनं निश्चित झाली। पाहूया आघाडीचे फलंदाज मैदानामध्ये जात आहेत, त्यांच्यावरती फार मोठी जबाबदारी असणार आहे, फार मोठी या ठिकाणी मदार असणार आहे। देखते इस मैच में क्या होता है। नवनाथ 38 रन है, ज्यादा बड़ा टोटल नहीं है लेकिन बड़ा बैटल होना चाहिए। नक्कीच प्रशांत सर, जे आपण पाहतोय की दिवसभराची फटकेबाजी पाहता आलिमची सुद्धा फटकेबाजी आपल्याला विसरून चालणार नाही। आकिब व्यापारीने सुद्धा छान अशी फटकेबाजी केली, आजी व्यापारीने सुद्धा चांगली फटकेबाजी केली, रायप्पाची सुद्धा बॅटिंग आपण या मैदानावरती पाहिली। आणि आता आलिमसाठी पारितोषिक घेईल शिवराज डाळवेल यांच्या वतीनं प्रत्येक षटकारासाठी जे आपण पाहतोय 51 रुपयाचं पारितोषिक जे खऱ्या अर्थानं येईल। खऱ्या अर्थानं जे आपण पाहतोय की पोलीस सेवेमध्ये असणारे आणि क्रिकेटवरती क्रिकेट आणि पोलिसांचा जो साम्यवाद आहे, एक नातं आहे, हे खोडदे साहेबांनी जपलंय। आणि आता सुदामजी खोडदे साहेब मात्र षटक क्रमांक पहिलं जे प्रगती पथावरती घेऊन येतात। 38 धावा ज्या पूर्णपणे रोखायच्या आहेत। सलामीची जोडी आपण पाहतोय, संतोष आलिम मैदानाच्या आत जात आहेत, गोलंदाज तैयार। मैदान के अंदर आलिम और संतोष जी प्रारंभिक बल्लेबाज है और एक तरफ गेंदबाजी करने के लिए सुदाम खोड़दे साहब है। मजा आएगा जिस तरह से मुकाबला चल रहा है। पाहिजे आपल्याला गोलंदाज यावेळेस मात्र डिफेन्स करून दिलाय आणि हो 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 बॉल सटकला। या प्रेशरच्या मॅच मध्ये तुमच्याकडून चुका ज्या आहेत त्या होता कामा नाहीत आणि या चुकांमधूनच माणूस घडत असतो। त्या ठिकाणी मला वाटतं भाव आहेत आणि हरकत नाही, चुकतो तो माणूस असतो आणि चुकीतून शिकतो तो खऱ्या अर्थानं देव माणूस असतो। बिल्कुल आपल्याला बिल्कुल। इस बार राउंड विकेट, ओहो अच्छी गेंद, सुंदर गेंदबाजी का मुजाहिरा सुदाम द्वारा। एक बार फिर बल्लेबाज थोड़ा ऑफ टर्म के बाहर रहते, लेग बाय का इशारा अमर साटे कर रहे हैं और इस सिंगल के साथ स्कोर जा पहुंचा है 2 रन। बिल्कुल गलतियां होनी चाहिए, गलतियां हो सकती है लेकिन गलतियों को दोहराना नहीं चाहिए। अगर वो आप करेंगे ना तो वो परेशानी हो सकती है। बरेचसे प्रेक्षक राजा सुद्धा सकाळच्या सत्रापासून या ठिकाणी आहे, परंतु मी आवर्जून एका व्यक्तीचं नाव घेईल कारण क्रिकेटचं प्रेम आहे ते त्यांना इथपर्यंत घेऊन आले। अंकुशजी सिरसाट गुरुजी मात्र या ठिकाणी उपस्थित आहेत।
मी त्यांना विनंती सुद्धा करेल आपण व्यासपीठावरती येते आपलं शिरसाट पोर्टच्या वतीनं खऱ्या अर्थानं खूप खूप मनापासून हार्दिक स्वागत असेल. जाऊया मैदानाच्या आत. पहले ओवर का खेल जारी है. 38 रनों की जरूरत है ये मुकाबला जीतने के लिए. सेंटर एलिवेटर देगांव कोराले पुणे के जो बल्लेबाज मैदान के अंदर आप देख सकते हैं. ऑफ टाइम के बाहर पहले से बल्लेबाज थोड़ा ऑफ टाइम के बाहर आए थे, सफल हुए तो उसके बाद में छोड़ दिया था. तो वो भी देखा जाएगा कि जब ये गेंद डिलीवर हुई तो वो आप कहाँ थे. आप ऑफ टाइम के थोड़ा सा बाहर थे और इसके कारण थोड़ा सा बेनिफिट गेंदबाज को मिलता हुआ. ये गेंद लेग स्टंप के बाहर अंपायर हमारी तरफ बिल्कुल बढ़ रहे हैं. अमर साटे ने वाइड बॉल का इशारा किया है. मिस्टर एक्स्ट्रा से रन संख्या 3 रन से 4 रन बगैर किसी नुकसान के. अच्छा ओवर है, बड़ा शॉट नहीं है. बल्लेबाज भी थोड़ा कुछ अलग करने की कोशिश कर रहे हैं. अलग रणनीति के साथ, अलग स्ट्रेटेजी के साथ क्रिकेट मैदान के अंदर बिल्कुल हो रही है. खोडदे साहेब हुबेहूब केदार जाधव ऍक्शन याच बरोबर परफेक्ट बॅट वरती बरोबर आणि तितकाच चालक क्षेत्ररक्षक बॉल खाली झेल टिपलाय. फलंदाज संतोष बाद. बड़ी जो कि मछली जाल में फंसी है. बल्लेबाज संतोष जो है अपनी टीम के लिए ज्यादा आनंद नहीं दे पाए, लेकिन यहाँ सराहना करनी चाहिए सुदाम खोडदे साहब की, जिन्होंने बहुत ही अच्छी गेंदबाजी. पावर प्ले में नवनाथ गेंदबाजी करना ये भी कला है. अच्छी गेंदबाजी, ज्यादा जो कि इन्होंने मिडल और लेग स्टंप पर गेंदबाजी नहीं की. टिप ऑफ स्टंप के बाहर रखा, बल्लेबाज का सफल हो रहा है वो देख रहे हैं. तो बहुत बढ़िया तरीके से अपने अनुभव का इस्तेमाल अपनी टीम के लिए करते हुए. दबाव बिल्कुल देगांव के ऊपर रहेगा. जो स्टार्ट जो आप चाहते थे वो नहीं मिला, लेकिन इस बार अच्छा स्टार्ट बिल्कुल संकल्प 11 शुरू के लिए मिला है. प्रशांत सर मी तुम्हाला निश्चित सांगेल, तुम्ही आयपीएलचा जर विचार केला ना की पॉवर प्ले सुरू असताना मी एक नाव सांगेल तुम्हाला, संदीप शर्मा. हमखास 1, 2 ते 3 विकेट संदीप शर्मा यांच्या नावावरती जात असतात. तीच गोलंदाजी इथं आता आपल्याला पाहिजे. यावेळेस चांगला क्षेत्ररक्षक बॉलपर्यंत पोहोचलाय. गाई गडबड आणि पहा नजर हटी आलिम कोसळलाय, दारादिर्दी पडलाय आणि पहा इथं आलिमला परतावं लागते. फलंदाज विकेट. और सेलिब्रेशन देखिए, एक वक्त था अगर सचिन तेंदुलकर का विकेट गिरता था ना तो सामने वाली टीम इस तरह से सेलिब्रेशन करती थी. उसी तरह का सेलिब्रेशन है, क्योंकि बल्लेबाज जो है आलिम, जो इन्फॉर्म बल्लेबाज है, वो बैक टू द पेवेलियन चले गए हैं. अगर यहां से सुदाम जी है मैदान के अंदर, उनको अगर घूमना पड़ता मैदान के चारों ओर, वो भी घूम सकते थे. सुंदर, बहुत ही सुंदर शानदार गेंदबाजी का प्रदर्शन मैदान के अंदर. रन संख्या फिलहाल पहले ओवर में 5 रन 2 विकेट के नुकसान पर बढ़िया क्रिकेट हो रही है और सटीक लाइन के साथ गेंदबाजी करते हुए अच्छा स्टार्ट अपनी टीम के लिए दिलाया है. शिवराज डाळमिल यांच्या वतीने आपण पाहतोय लगातारच्या 2 विकेटसाठी सुदाम खोडदे साहेबांसाठी 200 रुपयाचं पारितोषिक असेल. आणि मी संदीप शर्मा यांची आठवण तुम्हाला काढून. हॅलो हॅलो 5 धावा धावफलकावरती जे आपल्याला पाहायला मिळत आहेत. किती सुंदर सामना आहे. प्रशांत सर, जे आपण पाहतो की आलिमची विकेट गेली त्यानंतर शिरूर संघानं सेलिब्रेशन केलं की हल्ली लोक बाबळीच्या झाडाला दगड मारत नाही, लोक आंब्याच्या झाडाला दगड मारत असतात. कारण जो चांगला खेळाडू आहे त्याला बाद करण्यामध्ये संपूर्ण टीमचं जे काही हातखंड होता आणि आलिमला बाद केले. बिल्कुल अच्छी बात आपने बताई. जिस तरह से वो बड़े बल्लेबाज का शिकार करना चाहते थे, इन्फॉर्म बल्लेबाज को आउट करना चाहते थे, वैसे अगर देखिए तो वो इन्होंने जो शॉट खेला गया था, वो शॉट अगर देखे तो वो बहुत अच्छा था. उसके बावजूद तो रन आउट मतलब तालमेल की कमी आई. रन लेना चाहते थे, कॉलिंग अच्छी नहीं थी, बॉलिंग बहुत ही अच्छी. शेवटचे 18 बॉल 34 धाव्यांची गरज. भाऊ गोलंदाजीसाठी तयार होत आहेत. शेवटचे 18 बॉल 34 धाव्यांची गरज. सामना अजून सुद्धा जे आपण पाहतोय कोरळे संघाकडून गेलेला नाहीये. विजयासाठी अट्टहास पाय रोवू लागतील. पायाबरोबर बिग हिट केलाय आणि चेंडू गेला सीमारेषेच्या बाहेर फरार झालाय. देऊन जाईल चौकार 4 रन. इस गेंद को अगर आप देखिए तो रोक सकते थे, लेकिन इतना आगे. आप देखिए क्या हुआ इस बार. शॉट बहुत ही बेहतरीन था. ऑन साइड पर गेंद को पुल कर दिया था. मिड विकेट पर खिलाड़ी मौजूद, ज्यादा आगे आए और उनके सर के ऊपर से गेंद बॉडी रन के बाद 4 रनों के लिए जाती भी. सीमारेषेच्या बाजूला जे आपण सनोग्लो प्रॉपर्टीचे जे काही फ्लॅग्स लावलेत, प्रेक्षकांना एक विनंती आहे की त्या फ्लेक्सला पाट वगैरे लावून त्या ठिकाणी उभे राहायचं नाही. 10 रन 2 विकेट के नुकसान पर दूसरा ओवर प्रगति पर है. कदम का इस्तेमाल करते हुए गेंद को खेलना चाहते थे लॉक ऑफ की तरफ, लेकिन गेंद के पीस तक नहीं पहुंचे. एक्सपीरियंस काम कर रहा है. जो इस वक्त मैं देख रहा हूं संकल्प 11 शुरू की टीम संकल्प के साथ उतरी है. बहुत अच्छी गेंदबाजी. प्रशांत सर, मी तुम्हाला एक सांगतो, इथं
आत्मविश्वास कदाचित आलिमची विकेट गेल्यानंतर गमावलंय की काय टीमनं? इसका मतलब क्या है? देगांव को एक नए हीरो की तलाश है। एक खिलाड़ी बार बार आपको नहीं जीता सकता, तो आपको एक टीम वर्क करना होगा। इस वक्त जरूरत क्या है? आप अच्छी क्रिकेट खेले, सकारात्मक क्रिकेट खेले। व्हाईट बॉल यावेळेस मात्र पंच दंडित करतील. इथं मात्र दंडित केले भाऊ यांना आणि एक धाव सुद्धा जे आपण पाहतोय पडली गेली. पाहिजे आपल्याला काय होणार नाही. आणि यावेळेस पहा बिग हिट केलाय डी प्रेक्षकाच्या डोक्यावरनं क्षेत्ररक्षक बॉलचा फाटमोरे असेल आणि वा इथं शिरूर संघाचं कौतुक करायला लागेल. सकाळच्या सत्रापासून युनिटी इज पॉवर, एकता हे बळ काय आहे. परंतु दुसऱ्या बाजूला मी सेंट्रल इलेव्हेटर संघाच्या फलंदाजांसाठी एकच सांगेल की जरी मोडून पडला असेल संसार तर मोडला नाही कणा. पाठीवरती हात ठेवून तुम्ही फक्त लढ म्हणा. लढायचंय, रडायचं नाही. पहा याच बरोबर क्या बात है, कॅच ऑफ द डे, लाजवाब, सुंदर झेल, फलंदाज बाद. इस बार फुल टॉस गेंद, इस गेंद के ऊपर भी बड़ा शॉट आना चाहिए था. लॉन्ग ऑन पर शानदार कैच, बहुत ही सुंदर कैच केतन द्वारा. देखिए किस तरह से हुआ है. बढ़िया गेंदबाजी का प्रदर्शन, टोटल बड़ा नहीं है, फील्डिंग का स्तर बहुत ही बेहतरीन है. इस बार बड़ा शॉट खेला था, हमला जरूर किया था, लेकिन छलांग लगा के क्या लाजवाब कैच. वाह भाई वाह. 14 धाव संख्येवरती प्रशांत सर जे आपण पाहतोय की 3 विकेट्स या ठिकाणी जे आपण पाहतोय की संघाच्या गेल्यात अक्षरशः चौथ्या आणि पाचव्या आता पट्ट्यातील सुद्धा फलंदाजांना जी फलंदाजी जी करावे लागेल आणि आलिम ज्या अर्थी बाद झाला त्या ठिकाणून संपूर्ण टीम जे आपण पाहतोय दरीमध्ये थोडीशी ढकलत चालली आहे. पाहिजे आपल्याला मैदान के अंदर जिस तरह से मुकाबला चल रहा है, 14 रन 3 विकेट के नुकसान पर पारी लड़खड़ाते हुए मैदान के अंदर नए हीरो की तलाश है. ओ बढ़िया गेंद, टप्पा ऑफ स्टंप के बाहर रखने की कोशिश, फुल टॉस गेंद थी, शरीर से दूर थी, बल्ले का अनुनी किनारा लगा और फाइनल क्षेत्र की तरफ आते भी और दाव पे लगा है सब कुछ. अब रुक नहीं सकते, एक बार झुक नहीं सकते, लढते रहेंगे. लढणं बहुत जरुरी. अरे शिवबा लढला म्हणून हा महाराष्ट्र घडला. इथे जर इतिहास घडवायचा असेल तर मैदानातल्या बावळ्यांना पुन्हा लढावं लागेल, संघर्ष करावा लागेल. संघर्षाची लढाई आहे. 15 धाबा 3 गड्याच्या मोबदल्यात 2 षटकाचा खेळ समाप्त झालेला आहे. 38 धाबांची आवश्यकता. अतिशय जबरदस्त माहोल या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय. वेळ वाचवा वेळ. यानंतर क्वार्टर फायनलचा सामना खेळवला जाईल. वेळ वाचवा, चला वेळ वाचवा, घाई करा. शेवटचे 12 बॉल आणि 24 धावेंची गरज. 12 बॉल 24. इथं आता प्रति ओव्हर जे आपण पाहतोय 12 धावा होणं गरजेचं आहे. 6 बॉलमध्ये प्रति 12 धावा येणं गरजेचं आहे. वेळ वाचवा शिरूर संघ, प्लीज थोडासा वेळ वाचवायचा आहे आपल्याला. यानंतर क्वार्टर फायनल सामना घ्यायचा आहे. थोडीशी घाई करा. एक अच्छा मुकाबला चल रहा है, उस मुकाबले की तरफ बिल्कुल जाएंगे. संघर्ष जारी है. 15 for 5, chasing a target of 38 run. Now remaining at field deliveries and need 24 run to win this match. There's very good battle going on here between bat and ball. गेंदबाजी में अब परिवर्तन, अंकुश को मौका मिला है. स्ट्राइक रेंज पर बल्लेबाज तैयार बल्लेबाजी करने के लिए सोमनाथ 1 रन पर बल्लेबाजी कर रहे हैं. स्विच हिट करने की कोशिश, क्या गेंद जाएगी? नहीं जाएगी. बहुत ही सुंदर तरीके से फील्डिंग. ऐसा लग रहा है कि पीछे चाइना वॉल लगाई है. बहुत ही सुंदर फील्डिंग का मुजाहिरा. 16 for 3. यशापर्यंत पोहोचण्याकरता कष्टदायक पायऱ्यांना जवळ करावं लागतं. या संघर्षामध्ये तुम्हाला मेहनत करावी लागेल. कष्ट या ठिकाणी असणार आहेत, अतोनात कष्ट असणार आहेत. त्यानंतरच यशाचा जो मार्ग आहे तो सुकर होऊ शकतो. ही अप्रतिम अशा प्रकारची लढत आपल्याला पाहायला मिळते. नक्कीच प्रशांत सर, मेहनतीशिवाय माणूस नाही आणि मेहनत ही करावीच लागते. तुम्ही खेळाडूंचा सामना होऊ द्या, त्यानंतर बाहेर आल्याच्या नंतर त्यांच्या पाठीवरती हात ठेवून पहा. अक्षरशः संपूर्ण त्यांचे किट आहे घामानं ओलं झाले असतं. आणि पूर्णपणे असं म्हटलं देखील जातं की जी लोक पाण्यानं आंघोळ करतात ती निश्चित वाढलेली असतात, परंतु जी माणसं घामाने आंघोळ करतात ती मात्र इतिहास घडवतात. इतिहास घडवणं सोपं नाही. घाम गाळावं लागेल, जिद्द चिकाटी मैदानाच्या आत रोवावी लागेल. बिल्कुल, और बढ़िया गेंदबाजी कर रहे हैं बल्लेबाज. गेंद को रीड नहीं कर पा रहे. 16 for 3. अंकुश अच्छी गेंदबाजी. पहले ओवर में सिंगल, दूसरे ओवर में पहले ओवर की कहानी इनकी पहला जो ओवर है पहली गेंद पर सिंगल, उसके बाद में 2 गेंदें बिंदी गेंदें आई है. 16 धावा धाव फलकावरती जे आपल्याला पाहायला मिळत आहेत. येथून पुढच्या प्रत्येक बॉलवरती मोठा फटका खेळावा लागेल. पाहिजे आपल्याला 67 फूट चॅम्पियन ट्रॉफी. यावेळेस बिग हिट केलाय.
पहा काय कलात्मक फटका खेळलाय, चेंडू थेट सीमा पार आणि हा षटकार. शरद जबरदस्त स्ट्रोक और इस वक्त जरूरत है मच नीडेड 6 फॉर द बैटिंग साइड. शानदार स्ट्रोक, क्योंकि 38 तक जाना है, वक्त बहुत कम है. ये गेंद अगर देखें तो लेग स्टंप की तरफ थी, बल्लेबाज के पाले में थी, थोड़ा सा रुक कर जरूर खेले और उसके बाद में शानदार तरीके से गेंद को खेल दिया बॉडी लाइन के बाहर. 22 रन 3 विकेट के नुकसान पर तीसरे ओवर का खेल मैदान के अंदर जारी. इस ओवर की 2 गेंदें शेष है. रन संख्या अगर देखें तो 22, मतलब बीच में फासला अभी भी बना हुआ है. अगली गेंद के साथ अंकुश तैयार. इस बार भी आंसर की तरफ खेलते हुए गेंद बॉडी की तरफ बिल्कुल जा रही खिलाड़ी यहां मौजूद है. 1 रन मुकम्मल किया, दूसरे के लिए आना चाहते थे लेकिन स्ट्राइक रेंज के बल्लेबाज ने मना किया है. 7 गेंदें 16 रनों की जरूरत है. लगभग मुझे लग रहा है कि 6 गेंदें 14-15 वाला मैच, 6 गेंदें 12 वाला मैच मैदान के अंदर होगा. मजा आएगा नवनाथ इस मैच में. और एक रोचक मुकाबला, मैच नंबर 12. काय प्रेक्षकांना परत एक सुपर ओव्हर सामना पाहायला मिळतोय की काय, परंतु वेळ वाचवणं गरजेचं आहे. क्वार्टर फायनल आपल्याला जी होणं गरजेचं आहे. आज मात्र जे आपण पाहतोय की विलेज वाईज हाफ, ग्रामीणचे सर्व जे हाफ जे आपल्याला पाहायला मिळतात, पर पॉवरफुल, सक्सेसफुल आणि हा एक दर्जेदार पॉवरफुल स्ट्रोक, चौकार 4 रन. और बल्लेबाज बता रहे हैं कि हम ईद का चांद नहीं है, हर दिन हर रोज चमकने वाले चांद है. 4 गेंदों तक सब कुछ अच्छा चला गेंदबाज के लिए, उसके बाद में कहानी में पलटवार आता हुआ. अब जाकर 6 गेंदें 12 वाला मैच है. क्या पिक्चर चल रही है. शेवटचे 6 चेंडू आणि 12 धाव्यांची गरज. वेळ वाचवा, वेळ. टीम मीटिंग घेऊ नका, वेळ वाचवा प्लीज, वेळ वाचवा विनंती आहे. घाई करणं गरजेचं आहे. 6 चेंडू आणि 12 धावा. रोचक मुकाबला मैदान के अंदर बिलकुल चल रहा है. ध्येय दूर आहे म्हणून रास्ता सोडू नका. स्वप्न मनात धरलेलं कधीच मोडू नका. फार मोठं स्वप्न आहे. लाख मोलाचा प्रश्न आहे, 1.5 लाखाचा प्रश्न आहे. अब जाकर मजा आएगा. 6 गेंदें 12 रनों की जरूरत है मैदान के अंदर. एक्सीलेंट परफॉर्मेंस फॉर द बोथ साइड. अब ये 12वां मैच है, 12 रनों की जरूरत है. रोचक था. बहुत सारे मैचेस हुए, बहुत सारे टूर्नामेंट भी हुए, लेकिन इतने सारे मैच रोचक देखिए नवनाथ, आपने भी कम देखे होंगे, हमने भी कम देखे हैं इस प्रतियोगिता में. कल भी बहुत अच्छा खेल, आज भी बहुत अच्छा खेल, रोचकता चरण सीमा पर है. नक्कीच, परंतु यानंतर देखील आपण पाहणार आहोत एक क्वार्टर फायनल महामुकाबला. मी विनंती करेल कासार शिरसी संघ, आपण व्यासपीठाच्या आसपास येऊन थांबायचंय. आपण यानंतर ताबडतोब हा सामना संपल्याच्या नंतर लगेच ताबडतोब टॉस घेणार आहोत. शेवटचे 6 चेंडू 12 धाव्यांची गरज. गोलंदाज तयार होतोय. गेंदबाजी करने के लिए गेंदबाज तैयार. बाला शिंदे गेंदबाजी करेंगे दूर वाले एंड से. ओहो बढ़िया गेंद. फाइन लेग पर खिलाड़ी मौजूद है. पहली गेंद तो गेंदबाज की है. न जाने किसके हाथ में ये चैंपियन ट्रॉफी जीतने की रेखा है. और ये शानदार प्रतियोगिता जीतने का खौफ सारे खिलाड़ियों ने देखा है. बहुत बड़ा सपना है. जितना बड़ा सपना होगा एक बार फिर मेहनत उतनी बड़ी होगी. अब जितनी बड़ी मेहनत होगी कामयाबी भी उतनी बड़ी होगी. सवाल 1.5 लाख का है. शेवटचे 5 बॉल आणि विजयासाठी 11 धाव्यांची गरज. वेळ वाचवत चला थोडासा. बाळा शिंदे आपण पाहतोय यावेळेस जर पाहिलं तर शेवटचं षटक जे खऱ्या अर्थानं घेऊन आलेत. 5 बॉल मध्ये 11 धाव्यांची गरज आहे. गोलंदाज तयार. याबरोबर चांगला बॉल गॅप मध्ये ढकललाय आणि हमखास 4 धावा. सडगलो प्रॉपर्टीचा एक बारदार पॉवरफुल स्ट्रोक, चौकार 4 रन. क्या बात है, क्या खेल चल रहा है. एक तेरी एक मेरी, बहुत ही जबरदस्त क्रिकेट मैदान के अंदर. 4 गेंदों का खेल से 7 रनों की जरूरत है. बढ़िया क्रिकेट. इसलिए मैं कह रहा हूं कि एक उच्च कोटि का खेल पूरे दिन में, आज के दिन कल के दिन में हुआ. अब जाकर ये मैच किसका होगा, अब जाकर ये जो मुकाबला है कौन जीतेगा, दिलचस्प मुकाबला मैदान के अंदर चलता हुआ. शेवटचे 4 बॉल आणि 7 धाव्यांची गरज. कदाचित 3 ओव्हर झाल्या आणि त्यानंतर प्रेक्षकांनी सुद्धा असं मनामध्ये धरलं असेल की दहेगाव कोराळे संघ आता बाहेर जातोय की काय, परंतु पहा इथं सुपर डुपर हिट सामना प्रेक्षकांना पाहायला मिळते. गोलंदाज तयार. बाळा शिंदे पायाच बरोबर आणि हो क्या बात, लाजवाब. आईन मोक्या क्षणी एक विकेट. फलंदाज बाद. हसन द्वारा झेल टिपला गेलाय. फलंदाज बाद. बड़ी मछली जाल में फंसी है. बल्लेबाज जो बहुत आराम से इत्मीनान के साथ बल्लेबाजी करते, सोमनाथ जिन्होंने चौका जड़कर इरादे भी स्पष्ट किए थे, वो वापस जाते हुए
अब आपके पास 3 गेंदें 7 रनों की जरूरत है, समय ज्यादा नहीं जाना चाहिए, वक्त के नजाकत के साथ आपको आगे बढ़ने की जरूरत है। ये कैच देखिए, ऐसा लगा ये जगलर है। एक बार, 2 बार, तीसरी बार प्रयास किया और ये कैच इनके हाथ में आता हुआ। सरकार बहुत खुश है, आरके सरकार। अगर ये मैच बाला शिंदे निकालते हैं तो उनको ब्लैंक चेक दिया जाएगा। आप जितनी अमाउंट डालिए एक बार फिर डाल सकते हैं। चांगला बॉल, या बॉलवरती बरंचसं डिफेंड करणार आहे। एक सिंगल घेतली, त्या पाठोपाठ दुसरी सुद्धा धाव इथे जे आपण पाहतोय घेतली जाईल। या 2 धावांना आता एक मोकळा श्वास जो खऱ्या अर्थानं संघानं देखील सोडला असेल। फलंदाजांना आता कंपल्सरी जे आपण पाहतो 5 बॉल 2 धावांची गरज। 2 गेंदें और 5 रनों की जरूरत है, ये कहानी है और रोचकता अभी भी है। हमारी सांसें जो है गले में अटकी हुई है। दबाव काय असतो ते तुम्ही आतमध्ये सुद्धा पहा आणि स्टेज वरती सुद्धा पहा। 2 बॉल आणि 5 धावा। हे बाजूला तुम्ही डगआउट मध्ये सुद्धा लक्ष टाका की किती म्हणजे खेळाडू चालक असतात। बढ़िया क्रिकेट मैदान के अंदर रन संख्या 34 रन 4 विकेट के नुकसान पर 2 गेंदें 5 रनों की जरूरत है। फील्डिंग देखिए, एक फ्लाइंग स्लिप की तरफ खिलाड़ी मौजूद, पॉइंट कवर की तरफ खिलाड़ी है, एक्स्ट्रा कवर और लॉन्ग ऑफ। इस ओवर की अगली गेंद कुछ अलग करने की कोशिश कर रहे हैं, मजा आ रहा है। अंडर एडवर्ड कंडीशन सम पीपल ब्रेक डाउन एंड सम ब्रेक द रिकॉर्ड। विपरीत स्थिति में कुछ लोग टूट जाते हैं और कुछ लोग रिकॉर्ड बनाते हैं। इतिहास बनाने का मौका इनके पास है। बहुत ही अच्छी क्रिकेट मैदान के अंदर हो रही है। पाहूया 2 बॉल आणि 5 धावा। पहा यावेळेस विकेट केलाय, परत एकदा हसड आणि हा झेल सटकला आणि पहा इथं अपील आणि तिसऱ्या पंचांकडे खऱ्या अर्थानं डिसिजन ठेवले गेले पाहिजे। आपल्याला ऑनलाईन चेक केलं जातंय। प्रतियोगिता में आज के दिन में सबसे बिजी कौन रहा है? तीसरा अंपायर और उनकी तरफ बार बार हम जा रहे हैं। समीकरण क्या बनेगा इसके ऊपर भी निगाहें रहेंगी, लेकिन यह भी मुकाबला नवनाथ जो है आखिर तक जा रहा है। इससे बेहतर क्या होगा? सरकार देखिए उनके चेहरे पर थोड़ी खुशी है, थोड़ा कम भी होगा, लेकिन इन्होंने एक बहुत बड़ी अनाउंसमेंट की है। ब्लैंक चेक अगर बहुत अच्छा प्रदर्शन करेंगे, ये मैच बनाएंगे ना, तो एक बार फिर वो ब्लैंक चेक दिया जाएगा। इंटरेस्टिंग मैच, बहुत ही जबरदस्त मुकाबला। 34 विकेट के नुकसान पर और बल्लेबाज जो है इस बार आउट। फलंदाज बाद। चलिए मैदान के अंदर एक बार फिर जा रहा है पानी। क्या बदलने वाली है ये कहानी? इंटरेस्टिंग मैच, रोचक मुकाबला। 1 गेंद 4 रनों की जरूरत है, आर पार की लड़ाई। जबरदस्त घमासान एक बार फिर। चलिए ज्यादा समय नहीं जाना चाहिए, मजा आ रहा है इस मैच में। जीवन की निशानी प्रगति है, प्रगति की निशानी विस्तार करने का मौका है, आगे बढ़ने का मौका है। लेकिन नवनाथ मुझे लग रहा है जो बेहतर करेगा वही जो टीम है वो आगे जाने वाली है। प्रेक्षकांना पुन्हा एकदा विनंती आहे, या मॅच करता देखील टाळ्यांचा गजर झाला तर मजा येईल। एकदा जोरदार टाळ्यांचा गजर या टीम करता, दोन्ही संघांकरता होऊन जाऊ द्या। टाळ्यांचा गजर होतोय, बजेगी चिट्टी, बजेगी ताली, हो हल्ला हो गुल्ला, मैदान घुसता है, सर पे उठता है, तब खेल का रहता है, जुनून बन जाता है। पाहिजे आता शेवटचा 1 बॉल आणि 4 धावा। बाळा शिंदे काय करामत करतोय? 1 बॉल 4 आणि याच बरोबर हा सामना बाळानं पहा कमाल केली आहे। क्या बात है। चला आपण या ठिकाणी ताबडतोब क्वार्टर फायनल घेणार आहोत। मी विनंती करेल, चला ताबडतोब टॉस साठी यायचंय। शिरूर संघ कॅप्टन, चला भाऊ आपला कॅप्टन पाठवायचा आहे। खोडदे साहेब ताबडतोब या। चला कासार शिरशी संघाचा कॅप्टन ताबडतोब या। गुलाब सर ताबडतोब या। खुशी का कोई ठिकाना नहीं है। इस मैच में भी बहुत अच्छा प्रदर्शन बिल्कुल हुआ संकल्प 11 शुरू द्वारा, और जिनका बोलबाला पूरे दिन में रहा है वो है बाला शिंदे। सरकार बहुत खुश। बाला शिंदे क्या कमाल का प्रदर्शन। और मैन ऑफ द मैच की बात करें,
और मैन ऑफ द मैच के हकदार वो कर रहे